श्री स्वामी समर्थ. 15 फरवरीला आहे महाशिवरात्री. इतर पवित्र दिवशी बेलवृक्षाखाली आपण दिवा लावत असतो. पण या दिवशी लावल्यास त्याची आपल्याला काय प्राप्ती होणार आहे ते समजून घेऊया. पण हा दिवस पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शिवांचे तत्व अत्यंत जागृत असते असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी मनापासून केलेली छोटीशी पूजा सुद्धा महादेव नक्की स्वीकारतात. महाशिवरात्रीची पूजा घरी अगदी सोप्या पद्धतीने करता येते. या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. शक्य असेल तर उपवास करावा, नाहीतर साधा फळाहार करावा. देवासमोर शांतपणे बसून प्रथम भगवान शिवांना नमस्कार करावा. घरी शिवलिंग असेल तर त्यांची पूजा करावी आणि नसतील तर मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता किंवा पार्थिव शिवलिंग आपण तयार करून घरी शिवांची पूजा करावी. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. त्यानंतर थोडे दूध अर्पण करावे. पंचामृताचा सुद्धा अभिषेक घालू शकतो, पण एकदा अभिषेक तरी घालावा. पुन्हा पाणी अर्पण करून नंतर बेलपत्र अर्पण करावी. शिवांना पांढरी फुले 3 पानांचे, बेलपत्र 3 पानांचे असावे आणि ते स्वच्छ धुवून अर्पण करावे. त्यावर पांढरी फुले अक्षदा अर्पण कराव्यात. केतकीचे फुलं हे शिवांना अर्पण करू नये. चाफा, पांढरा कमळ ही फुले शिवांना आपण अर्पण करू शकतो किंवा पांढरे कमळ हे शिवांना आपण अर्पण करू शकतो. त्यानंतर धूप आणि दीप दाखवावा. कपूर आरती करावी. पूजा करताना ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने जपावा. शक्य असल्यास 108 वेळा जप करावा. महामृत्युंजय मंत्रही म्हणू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याची परंपरा आहे. शक्य असल्यास रात्री भजन, शिवचालिसा किंवा शिवमंत्र जप करावा. 4 प्रहरांची पूजा केली तर अतिशय पुण्य मिळते असे मानले जाते. सकाळ, दुपार, प्रदोष काल म्हणजे सायंकाळी आणि रात्री 11च्या नंतर 11 ते 12च्या दरम्यान ही पूजा केली जाते. अशा 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते. ही पूजा केल्यास अतिशय पुण्य मिळते असे मानले जाते. पण जमेल तितकी साधी पूजा जरी केली तरी चालते किंवा आपण एका प्रहर मध्ये जरी पूजा केली, सकाळी, दुपारी, सायंकाळी ज्या पद्धतीने जमतील त्या पद्धतीमध्ये केली तरी पण चालतं. शेवटी भगवान शिवांना मनापासून प्रार्थना करावी. हे भोलेनाथ आमच्या घरावर कृपा करा, आम्हाला आरोग्य, सुख, शांती, समृद्धी द्या. शिवाला दिखावा नको असतो, श्रद्धा हवी असते. म्हणून भावाने केलेली साधी पूजा देखील महादेवांना अत्यंत प्रिय असते. तर या दिवशी पूजा करताना प्रथम शिवलिंगावर आपल्याला 21 गव्हाचे दाणे अर्पण करायचे आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने एक दाणा शिवलिंगावर ठेवावा आणि 21 हा अंक शुभ मानला जातो. 21 गहू अर्पण केल्याने घरात धनधान्याची, अन्नधान्याची कमतरता राहत नाही. कुटुंबात प्रेम आणि आर्थिक अडचणी कमी होतात असे म्हटले जातात. तर या दिवशी 21 गहू अर्पण करायचे आहे. 21 अख्खे तांदूळ सुद्धा अर्पण करायचे आहे. 21 अख्खे तांदूळ अर्पण केल्यास आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमी होत नाही. म्हणून हा उपाय नक्की करा. आता या दिवशी मंदिरात किंवा घरी बेलपत्राचे वृक्ष असल्यास तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे. बेलवृक्ष भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. बेलपत्र शिवपूजेत विशेष महत्वाचे मानले जाते. तर या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी या पवित्र दिवशी बेल वृक्षाखाली दिवा लावल्यास लक्ष्मी स्थिर होते असे श्रद्धेने मानले जाते. शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन एक दिवा लावावा. बेलवृक्ष भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. जिथे शिव तत्व जागृत असते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही. शिवाची कृपा जिथे असते तिथे समृद्धी आणि समाधान येते. म्हणून असे म्हणतात की बेलवृक्षाखाली श्रद्धेने तुपाचा दिवा लावल्यास घरातील दरिद्रता कमी होते आणि लक्ष्मी स्थिर राहते. संध्याकाळी स्वच्छ होऊन बेलवृक्षाखाली जावे. प्रथम थोडे पाणी अर्पण करावे. वृक्षाला नमस्कार करून दिवा लावावा. दिवा लावताना ओम नमः शिवाय मंत्र म्हणावा आणि मनात प्रार्थना करावी. हे महादेव, आमच्या घरात धन, धान्य आणि सुख स्थिर ठेवा. लक्ष्मी मातेची कृपा कायम राहू द्या. लक्षात ठेवा, दिवा लावणे हा फक्त उपाय नाही तर श्रद्धेचा भाव आहे. मन शुद्ध ठेवून आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. ही केलेली भावनेनी छोटीशी सेवा नक्कीच फळ देते.
मंदिरात दिवा लावल्यास किंवा बेलपत्राच्या झाडाच्या खाली दिवा लावल्यास आपल्या घरी अखंड लक्ष्मी स्थिर राहते असे आपले शास्त्र सांगते आहे. शिवांनी स्वतः सांगितलेले आहे, जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाच्या खाली दिवा लावतील, कारण बेलवृक्षाच्या खाली महालक्ष्मीचा वास असतो आणि त्या दिवशी दिवा लावल्यास महालक्ष्मी आपल्या घरी अखंड स्वरूपात नांदते. तर या दिवशी दिवा लावायला विसरू नका आणि अशी साधी सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.